आज आपण ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया किंवा चेहऱ्याच्या असह्य वेदना किंवा ज्याला सुसाइडल पेन म्हणतो याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। ही नस 3 भागात चेहऱ्याच्या वेदना घेऊन जात असते मेंदूकडे, ज्याला V1 म्हणतो डोळ्याच्या वरचा भाग किंवा डोळ्याचा भाग, दुसरा V2 जो लिप्स आणि डोळ्याच्या मध्ये असतो आणि लिपच्या खाली V3। तर या वेदना ज्या आहेत त्या शक्यतो इलेक्ट्रिक शॉक लाईक असतात, त्या 20 ते 30 सेकंदच राहतात आणि ह्या जेवताना, बोलताना किंवा वारं लागलं, थंडी वाजली तरी ह्या वेदना खूप असह्य होऊन जातात। यावर 3 प्रकारचे उपाय असतात। एक गोळ्यांनी, जो की बरेच वर्ष गोळ्यांवर तो कमी राहू शकतो, पण जर गोळ्यांनी सुद्धा तो बरा नाही झाला तर मायक्रोव्हॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन म्हणून सर्जरी असते। यात आपण रक्तवाहिनी आणि नस ही जी टच झालेली असते, ज्याच्यामुळे एक्स्ट्रा करंट तयार होतात, त्यांना आपण टेफ्लॉन पॅच ठेवून सेपरेट करतो। हा सर्वोत्तम उपाय आहे आणि त्यानंतर मग रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन किंवा अल्कोहोल इंजेक्शन घेऊनही या वेदना बऱ्या करू शकतात। यासाठी न्यूरोसर्जन किंवा न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करावे। धन्यवाद। मी डॉक्टर आनंद डंग, मी कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे।